टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स अपडेट्स शुक्रवारच्या एपिसोडमध्ये देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. आजही घेऊन आलोय असंच काही खास. आजच्या सेगमेंटमध्ये मी तुमच्यासाठी अशी एक ॲप घेऊन आली आहे की जी तुमच्या दैनंदिन वापरासाठी नक्कीच उपयोगात ठरेल. आपल्याकडे कुठलाही फोन असला तरी त्यामध्ये अलार्म क्लॉक हा एक ऑप्शन असतो. अलार्म क्लॉकचा वापर आपण रेग्युलरली करतोच, पण त्या अलार्ममुळे तुम्ही रेग्युलरली उठतातच असं नाही. अलार्म क्लॉकमध्ये स्नूज हा ऑप्शन असतो आणि त्या स्नूजवर आपण जनरली सगळेच क्लिक करतो आणि 5-5 मिनटं आपल्या उठायला उशीर होत राहतो आणि त्यामुळे तुमचं दिवसभराचं रुटीन बिघडू शकतं. पण मी आज जी ॲप घेऊन आलेली आहे, या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जर डाउनलोड केलं आणि तो अलार्म जर तुम्ही लावला तर हे अगदी शुअर आहे की तुम्ही 101% तुमच्या ठरलेल्या वेळेतच उठाल. या ॲपचं नाव आहे वॉक मी अप ॲप आणि ही एक अलार्म क्लॉक आहे. या अलार्म क्लॉकचं वैशिष्ट्य आहे, याचं जर आपण आता त्याचं इंटरफेस बघूयात. तुम्हाला जर हे गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचं असेल तर हा त्याचा लोगो आहे, हे लक्षात ठेवा. वॉक मी अप हे ॲप आहे आणि यावर मी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं इथे वेळ कळते आणि त्याच पद्धतीने इथे जर तुम्ही बघितलं तर 2 ऑप्शन आहेत, ॲड न्यू अलार्म. शिवाय इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बरेच असे वेगवेगळे त्यांचे ऑप्शन्स आहेत. हा जो अलार्म आहे याचं असं वैशिष्ट्य आहे की हा अलार्म सेट केल्यानंतर तुमच्या ठरलेल्या वेळेत हा जेव्हा वाजेल त्याच्यानंतर तुम्हाला कमीत कमी 10 पावलं चालावे लागतील आणि तुम्ही ती 10 पावलं चालल्यानंतरच हा अलार्म बंद होईल. त्यामुळे कुठलंही बटन दाबलं, झोपेत स्नूजचं बटन दाबलं, स्लाईड केलं, कुठलंही बटन मोबाईलचं दाबलं तरी तो अलार्म बंद होणार नाही आहे आणि तो नक्कीच तुम्हाला उठवायला लावेल. थोडंसं मजेशीर अशी ही ॲप आहे, जे अगदी आळशी असतात आणि ज्यांना लवकर उठायला आवडत नाही आणि अलार्म लावला तरी ते वेळेत उठत नाही, त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट ॲप आहे. मी आत्ता आपण जर तुम्हाला लावायचं असेल तर क्विक अलार्म लावून बघूयात आणि क्विक अलार्ममध्ये सुद्धा 1 मिनिट, 5 मिनिट्स, 10 मिनिट्स, 30 मिनिट्स, 1 आवर, 2 आवर्स, 3 आवर्स आणि 6 आवर्स असे यांच्याकडे ऑप्शन्स आहेत की तुम्हाला पटकन असं तुम्हाला 2 तासात कुठे जायचं आहे, 10 मिनिटाचं एक झोप हवी आहे छोटीशी, किंवा 6 तासांनी जायचं आहे त्याच्यासाठी अलार्म हवा आहे, हे सगळ्या गोष्टींसाठी हे ऑप्शन आहे. क्विक अलार्मचं ऑप्शन आहे. आता मी 1 मिनिटचं ऑप्शनवर क्लिक करते म्हणजे आपल्या लक्षात येईल 1 मिनिटानंतर हा अलार्म वाजायला लागेल आणि आपण बघूयात की कशी मी 10 पावलं चालल्यावरच तो अलार्म बंद होईल. मी बाकीचे बटन्स पण दाबून बघते आणि बघूयात बंद होतोय का नाही ते. आता तुमच्या लक्षात येईल की 10 स्टेप्स ते घ्यायला सांगतात आणि मी एक स्टेप पुढे घेतल्यानंतर 9 स्टेप झाल्या, 8, 7, 6, 0. मी 10 स्टेप्स घेतल्यात आणि हा अलार्म बंद झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही झोपलेले असाल तर नक्कीच हा अलार्म वाजल्यावर तुम्हाला हमखास उठावं लागेल, 10 पावलं चालावं लागतील घरात आणि तेव्हाच हा अलार्म बंद होईल. मी साईडला इथे हा अलार्म वाजत असताना साईडला क्लिक करत होते बटन्स, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. स्लाईड करत होते तो राऊंड, पण तरी होत नव्हता. शिवाय याच्यात असं सुद्धा आहे की म्हणजे तुम्हाला जर चालायचं नसेल, तुम्ही झोपेत असाल आणि मोबाईल शेक केला की तुम्हाला वाटेल की हे स्टेप काउंट करेल आणि बंद होईल, तर तसंही नाही आहे. तुम्ही मोबाईल शेक केला तर तिथे त्यांची अशी सूचना येते की तुम्ही मोबाईल शेक करू नका, हलवू नका, व्हायब्रेट करू नका, तर स्टेप घ्या, चाला आणि ती स्टेप काउंट होते सेन्सर्सनुसार आणि त्याप्रमाणे हा अलार्म बंद होतो. दिवसभराचं रुटीन तुम्हाला अगदी वेळेत सुरू करायचं असेल तर त्यासाठी वॉक मी अप हे ॲप अगदी परफेक्ट आहे, जे तुम्हाला नक्कीच उठवेल आणि 10 पावलं सकाळी चालायलाही लावेल. त्यामुळे जर तुम्हालाही तुमचं रुटीन जे आहे ते अगदी वेळेत सुरू करायचं आणि वेळेत संपवायचं असेल तर या ॲपचा नक्कीच विचार करा. कॅमेरामन कृष्णा कापरेसह पूर्व सुभेदार, ABP माझा, मुंबई.